अथ श्री साई सच्चरित अध्याय 29। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साई नाथाय नमः। गताध्यायी जाहले कथन, त्याहून या अध्यायी श्रवण करवितो श्रीचे अतर्क्य विंदान कथानुसंधान एकची। ऐकून बाबांची अगाध लीला। इसवी सन 1916 ते वर्षी एक भजनी मेळा शिर्डीस आला दर्शनार्थ। मंडळी ही सर्व प्रवासी कीर्ती परिसिली मद्रदेशी जात असता काशी यात्रेसी वाटेत शिर्डीसी उतरली। साईबाबा महासंत धीर उदार आणि दांत यात्रेकरूंसी कृपावंत पैसे अत्यंत वाटिती। दिडक्या चवल्या हाताचा कीस अधेल्या पावल्यांचा पाऊस रुपये 10 कोणास 20 कोणास 50 ते देत। हे काय सणासुदा दिसी कार्यविशेषी का पर्वकाळासी प्रतिदिवशी उक्त प्रमाणेसी संतोषेसी अर्पित। पहुड येती भवय्ये नाचती गवय्ये गाती भाट वानिती तमासगीर मुजरे देती भजनी रंगती हरिभक्त। ऐसे महाराज उदार वृत्ती दान धर्मी सढळ स्थिती ऐकूनी कर्णोपकरणी ही कीर्ती इच्छा धरिती दर्शनाची। कधी आलिया बाबांचे चित्ती पांथस्थाते ही पैसे वाटिती दीनादुबळ्यांचा परामर्श घेती कृपामूर्ती साईनाथ। पुरुष एक बाया 3 मेळा अवघा चौघा मिळून मेहुणी स्वस्त्री दुहिता आपण संत दर्शन कामुक। घेऊनी साईंचे दर्शन मंडळी पावली समाधान करीत साईंपाशी अनुदिन प्रेमळ भजन नेमाने। संप्रदाय रामदासी भजन करीत अति उल्हासी बाबाही रुपया 8 आणे तयासी आलिया मनासी अर्पित। कधी तयास बर्फी देत कधी परतवीत रिक्त हस्त बाबांचे हे ऐसे सदोदित परी न निश्चित काहीही। पैसे वाटित हे तो सत्य नव्हते यात काहीही असत्य परी ते नव्हते सर्वांस देत ठावे न मनोगत कवणाते। फकीर फुकरे भिक्षे करी सदैव येत बाबांचे द्वारी बाबा जरी दयाळू भारी धर्म न करीत सर्वांते। जयाची लाभ काळाची घडी तयासीच ही सुख परवडी संत हस्त स्पर्शाची कवडी लाभेल जोडी भाग्याची। ये अर्थीची एक गोष्ट ऐकता श्रोते होतील संतुष्ट करून तया पुढे ती प्रविष्ट धरू मग वाट पुढील। होऊनी प्रातः काळची न्याहारी बैसता बाबा स्तंभा शेजारी धुनी सन्निध मशिदी माझारी येतसे पोरी अमनीतै। पोरी 3 वर्षांची नागडी हाती जिंतानी डबी उघडी आई जमली सह तातडी येतसे ती घडी साधुनी। अमनी बैसे मांडीवरी डबी देई बाबांचे करी बाबा रुपया रुपया करी हात धरी बाबांचा। बाबांस मुलांचे वेड भारी पोरही होती गोंडस साजिरी मुके घेत कुरवाळीत करी पोरीस धरीत पोटाशी। बाबांनी धरावे पोटाशी अमनीचे चित्त रुपयापाशी बाबा देना देना मजसी म्हणे खिशाशी लक्ष सारे। अमनीचा तो पोर स्वभाव थोरा मोठ्याही तीच हाव स्वार्थासाठीच धावा धाव परमार्थी भाव एखाद्या। पोरीने बसावे मांडीवरी आईने दूर कठड्या बाहेरी हालू नको देत तो वरी कुणावी पोरीस दुरुनी। तुझ्या बापाचे मी काय लागे उठली ती सुटली माझ्या मागे फुकट खाऊ मेले निलागे म्हणावे रागे बाबांनी। परी हा राग बाह्यात्कारी अंतरी प्रेमाच्या उसळती लहरी हस्त घालून खिशा भीतरी रुपया बाहेरी काढावा। घालून या तो डबीत घट्ट झाकिता आवाज होई जो खट्ट डबी हाती पडता ती झट्ट घराची वाट धरीतसे। हे तो होई न्याहारी वक्ती तैसेच जवते लेंडीवर निघती तेव्हाही अमनीस रुपया देती रागे भरती तैसेची। ऐसे प्रतिदिनी 2 तिजला 6 देत त्या जमलीला 5 दादा केळकराला भाग्या सुंदरीला 2-2 10 ते 15 तात्याबासी 15 ते 50 फकीर बाबांसी 8 वाटिती गोरगरिबांसी नित्य नेमेसी हे देणी। असो ऐसी ही दानशीलता मद्रासियांनी ऐकोनी वार्ता सहज उपजोनी अर्थस्वार्थता भजनोपक्रमता मांडिली। बाह्यतः ते भजन सुंदर अंतरी द्रव्याचा लोभ दुर्धर पैसे देतात या आशेवर राहिले सपरिवार शिर्डीत। त्यातून तिघांस मोठी हाव बाबांनी द्यावे बहुत द्रव्य परी साईपदी भजन सद्भाव हा एक निजभाव स्त्रियेचा। पाहून या मेघा समोर आनंदे एक नाचेल मोर चंद्रा लागी जैसा चकोर तैसाच आदरतीयेचा। एकदा माध्यान्हीची आरती चालता साई कृपामूर्ती पाहुनी बाईची सद्भाव स्थिती दर्शन देती रामरूपे। इतरांस नित्याचे साईनाथ बाईच्या दृष्टी जानकीकांत डोळा घळघळ अश्रुस्त्रवत पाहोनी विस्मित जन झाले। दोही हाती वाजवी टाळी सवेच नयनी आसुवे ढाळी देखून हे अपूर्वते वेळी जाहली मंडळी विस्मित। ऐसा पाहोनी तो देखावा जिज्ञासा जाहली सकळांचे जीवा इतुका प्रेमाचा पूरका लोटावा आनंद भावा तिये सचिका। पुढे स्वपतीस तिसरे प्रहरी आपण होऊन आनंद निर्भरी रामदर्शन नवलपरी वदे आचरित साईंचे। नीलोत्पल दलश्याम भक्तकाम कल्पद्रुम तो हा भरताग्रज सीताभिराम दाशरथी राम मद दिसला। किरीट कुंडल मंडित वनमाला विराजित पीतवास चतुर्हस्त जानकीनाथ मद दिसला। शंख चक्र गदाधर श्रीवत्सलांछन कौस्तुभहार तो हा पुरुषोत्तम परात्पर रूप मनोहर देखिला। म्हणे हा मानव रूपधारी
असामान्य लीलावतारी जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला फकीर दिसो हा बाह्यात्कारी भिक्षा ही मागो दारोदारी जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला असो हा अवलिया उपरा उपरी कोणास कैसाही दिसो अंतरी जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला बाई मोठी परम भावार्थी पती तियेचा अत्यंत स्वार्थी ऐसीच भोळी स्त्रियांची जाती कैचा रघुपती ये स्थळी मनी वसे जैसे जैसे भोळ्या भाविका आभासे तैसे आम्हा सकळा साई दिसे हिलाच कैसे रामरूप ऐसे कुतर्क करूनी नाना केली तियेची अवहेलना विषाद नाही बाईच्या मना असत्य कल्पना ती नेणे ती पूर्वी मोठी अधिकारी अशी तियेची आख्या भारी होत असे रामदर्शन सुखकारी प्रहरो प्रहरी तियेस पुढे जाहला द्रव्य लोभोद्भव द्रव्यापाशी नाही देव जाहला रामदर्शनी अभाव ऐसा हा स्वभाव लोभाचा साईस हे तो सर्व अवगत जाणून तिचे सरले दुरित पुनरपि रामदर्शन देत पुरवित हेत तियेचा असो पुढे तेच रात्री कैसी वर्तली नवलपरी गृहस्थ देखे निद्रे माझारी स्वप्न भारी भयंकर आपण आहोत एका शहरी पोलीस एक आपणा धरी मुसक्या बांधून आवळी करकरी टोके निजकरी मागे उभा तेथेच एक पिंजरा ते जागी निकट तयाची या बाह्य भागी साई ही सर्व पहावया लागी उभेच की उगी निश्चळ पाहूनी महाराज सन्निधानी जोडून या दोन्ही पाणी करोन या मुख केविलवाणी दीनवाणी तमवदे बाबा आपुली कीर्ती ऐकुनी पातलो असता आपुले चरणी प्रसंग हा का आम्हा लागुनी तुम्हीही असूनी प्रत्यक्ष महाराजी प्रत्युत्तर दिधले कृतकर्म अवघे पाहिजे भोगिले गृहस्थ अति विनीत बोले काही न केले ऐसे म्या या जन्मी तरी काही न केले जेणे हे ऐसे संकट गुजरले तयावरी महाराज बोलले असेल केले जन्मांतरी दिधले मग प्रत्युत्तर तेणे मागील जन्माचे मी काय जाणे असले तरी ते आपुले दर्शने भस्म होणे आवश्यक होता आम्हा आपुले दर्शन अग्नी पुढे जैसे तृण तैसे ते समूळ भस्म होऊन कैसा न त्यापासून मुक्त मी तम महाराज वदती तयास ऐसा तरी आहे काय विश्वास होय म्हणता गृहस्थास डोळे मिटावयास आज्ञापिती आज्ञेप्रमाणे डोळे मिटुनी उभाच आहे तम तत्क्षणी धाड दिशी जैसे पडले कोणी आवाज श्रवणी ऐकिला आवाज कानी पडता दचकला डोळे उघडून पाहू लागला आपण बंधनिर्मुक्त दिसला पोलीस पडला रक्तबंबाळ तेणे मनी अत्यंत घाबरला महाराजांकडे पाहू लागला हसून मग ते म्हणती तयाला भला सापडलास तू आता येथील अंमलदार पाहून येथील सर्व प्रकार तूच दांडगा म्हणतील अनिवार पुन्हा गिरफ्तार करतील मग तो गृहस्थ वदे तत्वता बाबा आपण खरेच बोलता कसेही करा सोडवा आता दिसेना त्राता तुम्हा विण ऐसे ऐकूनी साई वदती पुनश्च लावी नेत्रपाती तैसे करूनी डोळे जो उघडिती नवल स्थिती आणिक आपण पिंजऱ्याचे बाह्यदेशी महाराज साई आपुले पाशी घातले साष्टांग नमन त्यासी बाबा मग पुसती तयाते आताचा तुझा नमस्कार आणि यापूर्वी जे घालीस निरंतर आहे काय दोहीत अंतर करून विचार सांगे मज तम तो गृहस्थ देई उत्तर जमीन अस्मानाचे अंतर केवळ द्रव्यार्थ पूर्व नमस्कार सांप्रत परमेश्वर भावाने पूर्वी काहीही भाव नव्हता इतकेच नव्हे मुसलमान असता आपण आम्हा हिंदूंस भ्रष्टविता होता चित्ती हा रोष तयावरी बाबा पुसती नाही काय तुझी या चित्ती मुसलमानाच्या देवांची भक्ती नाही म्हणती गृहस्थ पुसती बाबा तया लागुनी पंजा नाही का तुझी या सदनी पूजित नाहीस का ताबुताचे दिनी पाही मनी विचारुनी काडबिबी ही आहे सदनी लग्न कार्यासी तिजला पूजुनी तुष्टवितोसना मानपानी मुसलमानी दैवत हे होय म्हणून मान्य करिता आणि काय इच्छा पुसता निज गुरु रामदास दर्शनता उपजली आस्था गृहस्था महाराज मग तया प्रती मागे वळून पहा म्हणती मग जो मागे वळून पाहती समर्थ मूर्ती सन्मुख पडताच समर्थांचे पायी अदृश्य जाहले ठाईचे ठाई मग तो जिज्ञासा पूर्वक पाही आणि काही विचारी बाबा आपुले जाहले वय म्हातारा हा दिसतो काय आहे आपणा ठावा काय आयुर्दाय आपुला काय वदसी मी म्हातारा आहे माझी आसवे धावून पाहे म्हणून साई जो धावत आहे हा लागला आहे माघारा महाराज सवेग धावता धुळोरा जो उसळला वरता तेच संधीस पावले अदृश्यता पावली जागृतता गृहस्थास असो तो जाई लाधला जागृती मनी विचारिता स्वप्नस्थिती तात्काळ पालटली चित्तवृत्ती वाणी महती बाबांची पाहुनी ऐसी चमत्कृती साईपदी जडली भक्ती बाबांविषयी संशयवृत्ती मावळली परिस्थिती पूर्वील पाहू जाता अवघे स्वप्न परीती उत्तरे आणि ते प्रश्न ऐकूनी श्रोता करावा ग्रहण भावार्थ गहन आतील हा प्रश्नोत्तर अनुवाद मद्रासी पावला परमबोध विराला साईन संबंधी विरोध हास्य विनोद रूपाने दुसरे दिवशी प्रातःकाळी मंडळी मशिदी दर्शना आली 2 रुपयांची बर्फी दिधली कृपा केली साईनाथे तैसेच पल्लवचे रुपये 2 बाबांनी तया समजता देऊन घेतले काही दिवस ठेवून भजन पूजन चालले
पुढे काही काळ क्रमिला, निघाली मंडळी जाण्याला, नाही जरी बहु पैसा लाधला, भरपूर लाभला आशीर्वाद। अल्लाह मालिक बहुत देगा, अल्लाह तुम्हारा अच्छा करेगा, पुढे हेच की आले उपेगा, लागले मार्गा ते जेव्हा। साईंची या आशीर्वचनी, साईंची आठवण ध्यानी मनी, मार्ग चालता दिवस रजनी, दुःख ना स्वप्नी तिळभरी, घडली आशीर्वादानुरूप, यथा सांग यात्रा अमूप, वाटेस न होता यत्किंचित ताप, पातले सुखरूप निजगृहा, मनी चिंतिल्या होत्या एका, त्या घडून घडल्या यात्रा अनेका, वाणीत साई वचन कौतुका, आनंद सकळिका अनुपम, शिवाय संतांचे आशीर्वचन, अल्लाह अच्छा करील हे वचन, अक्षरे अक्षर सत्य होऊन, मनोरथ पूर्ण झाला, ऐसे ते समस्त तीर्थोपासक, भगवत भक्त मद्रासी लोक, सकळ सत्वस्थ सात्विक, बंधमोचक साहित्या, ऐसीच सुरस आणिक कथा, सांगतो परिसिजे सादर श्रोता, भक्तिभावे श्रवण करिता, आश्चर्य चित्ता प्रकटेल, भक्त काज कल्पद्रुम, कैसे साई दयाळू परम, कैसे सप्रेम भक्तांचे काम, पुरवीत अविश्रम सर्वदा, ठाणे जिल्ह्यात वांद्रे शहर, तत्रस्थ एक भक्त प्रवर, रघुनाथराव तेंडुलकर, चतुरधीर बहुश्रुत, सदा आनंदी मोठे प्रेमी, विनटले साईंचे पादपद्मी, तेथील बोध मकरंद कामी, अखंड नामी गुणगुणत, रूप देऊनी भजनमाला, वर्णिली जयांनी साई लीला, ती भक्ती प्रेमे वाचिल त्याला, साईच पावला पावली, सावित्री नामे तयांचे कलत्र, बाबू तयांचा ज्येष्ठ पुत्र, पहा तयांचा अनुभव विचित्र, परिसाते चरित्र साईंचे। एकदा बाबू साशंकित मन, वैद्यकीय पाठशाळेमधून घेऊन परदेशीय वैद्यकीय शिक्षण, परीक्षे लागून बैसेना, तयाने रात्रीचा दिवस करून, अभ्यास केला अति कसून, सहज ज्योतिषास केला प्रश्न, परीक्षेत उत्तीर्ण होईन का, चाळूनी पंचांगाची पाने, ज्योतिषी पाही ग्रहांची स्थाने, राशी नक्षत्रे मोजूनी बोटाने, सचिंत मुद्रेने अवलोकी, म्हणे केलात परिश्रम थोर, परी ये वर्षीन ग्रहांचा जोर, पुढील वर्ष फार श्रेयस्कर, परीक्षा निर्भोर ते वर्षी, बैसून परीक्षेस काय सार्थक, होणार जरी श्रम निरर्थक, विद्यार्थ्याने हा घेतला वचक, तेने तो दचकला मनासी, पुढे तया विद्यार्थ्याची माता, अल्पावकाशी शिर्डीस जाता, नमिता साई चरण माथा, कुशल वार्ता चालल्या, निघाली तैही ही कथा, करुणावचनी बाबांसी प्रार्थिता, म्हणे मुलगा परीक्षेस बसता, असती अनुकूलता ग्रहांची, पत्रिका पाहिली ज्योतिषाही, म्हणती यंदा योग नाही, असून अभ्यासाची तयारीही, मुलगा न जाई परीक्षेस, तरी बाबा ही काय ग्रहदशा, यंदा अशी काही निराशा, पडेल एकदा पदरी परीक्षा, ऐसी बहु आशा समजता, ऐकून बाबा बदले वचन, सांगे तयास माझे मान, पत्रिका ठेवी गुंडाळून, बैसे जा स्वस्थ मन परीक्षे, नादा कुणाच्या लागू नका, जन्मपत्रिका पाहू नका, सामुद्रिका विश्वासू नका, चालवा निका अभ्यास, म्हणावे मुलास येईल यश, स्वस्थ चित्ते परीक्षेस बैस, होऊ नको असा निराश, ठेवी विश्वास मजवरी, असो बाबांची आज्ञा घेऊनी, आई परतली ग्रामा लागुनी, मुलास बाबांचा निरोप कथुनी, उत्साहे जननी आश्वासी, ऐसा तो साई वचनोल्हास, मुलगा बैसला परीक्षेस, उत्तरेही लेखी प्रश्नास, यथावकाश दिधली, लेखी परीक्षा पूर्ण झाली, उत्तरेही संपूर्ण लिहिली, परी आत्माविश्वासे घेरली, संशये जळली स्थिरबुद्धी, असता लिहिली सम्यक उत्तरे, उत्तीर्ण भावया तितुकी पुरे, परी विद्यार्थ्या वाटे ते अपुरे, सोडिला धीर तयाने, वस्तुतः लेखी परीक्षेत पास, होता तरी त्यास वाटे मी नापास, तेणे होऊन तो उदास, तोंडी परीक्षेस बैसेना, तोंडी परीक्षेस आरंभ झाला, प्रथम दिवस तैसाच गेला, दुसरे दिवशी एक स्नेही आला, विद्यार्थी देखिला भोजन स्थित, म्हणे ही काय आश्चर्यता, परीक्षकाला तुझी चिंता, म्हणे जा पाहून ये आता, तेंडुलकर नव्हता का काल, लेखी परीक्षेत तो नापास, तया तोंडीचे किमर्थ सायास, म्हणून घरी तो बैसला उदास, स्पष्ट मी तयास सांगितले, तेव्हा परीक्षक वदे तू जाई, असेल तैसा घेऊन येई, लेखी परीक्षेत पास ही देई, आनंददायी खबर त्या, मग तो आनंद काय पुसावा, केला महाराज साईंचा धावा, न घेता एक क्षणाचा विसावा, उल्हास भावे धावला, असो पुढे जाहले गोड, परीक्षेची पुरली होड, दिधली दृढ निजपदी जोड, साईंनी कोड पुरवूनी, दळावयाच्या जात्याचा खुंट, हाल हालवूनी बसविती घट्ट, तैसीच गुरुपद निष्ठेची गोष्ट, हालवूनी चोखट साई करी, ऐसेन कोणा केव्हाही कथिती, जेणेन हालेल चित्तवृत्ती, हे तो बाबांची नित्य प्रचिती, निष्ठा ये रीती दृढ करीती, चालू जाता कथिल्या वाटे, आरंभी आरंभी गोड वाटे, पुढे ऐसे पसरितील सराटे, काटेच काटे चोहीकडे, मग त्या निष्ठेस फुटतील फाटे, सहज मनी संशय दाटे, किमर्थ साई या आडवाटे, आणि हे वाटे मनाला, परी हे ऐसे जेथे वाटे, तेथेच श्रद्धा धरा नेटे, कसोटीच ही प्रत्यक्ष संकटे, तेणेच पैठे दृढ श्रद्धा, देऊन या संकटा तोंड, करिता साई स्मरण अखंड, होती सकळ अपाय दुखंड, शक्ती ही प्रचंड नामाची, हेच या अंतरायांचे प्रयोजन,
तेही करी साईच निर्माण, तेव्हाच घडेल साई स्मरण, संकटोपशमनही तेव्हाच. असो याच मुलाचे वडील, भक्त बाबांचे अति प्रेमळ, धीर उदार सत्वशील, गात्रे शिथिल जाहली. प्रसिद्ध परदेशीय व्यापारी, पेढी जयांची मुंबई शहरी, इमाने इतबारे तयांचे पदरी, केली नोकरी तयांनी. पुढे होता वृद्धापकाळ, नेत्रांस येऊ लागली झाकळ, इंद्रिये निजकार्ये विकळ, वांछिती निश्चळ आराम. काम कराया उरली न शक्ती, म्हणून सुधरावया प्रकृती, रघुनाथराव रजा घेती, स्वस्थ विश्रांती भोगिती. पुढे ती रजा संपूर्ण भरली, नाही पूर्ण विश्रांती लाभली, म्हणून मागुती अर्जी लिहिली, रजा प्रार्थली आणिक. अर्जी देखून या उपरी, अपेक्षित रजेची शिफारस करी, परी त्या पेढीचे वरिष्ठाधिकारी, पूर्ण विचारी दयाळू, धनी मनाचा उदार, पाहून आपुला इमानी चाकर, देई प्रेमाची अर्धी भाकर, पुढील चरितार्थ चालावया. ऐसी ही सरकारी पद्धत, उत्तम पेढ्या ही प्रसंगोपात, प्रामाणिक सेवकांनिमित्त उत्तेजनार्थ अवलंबिती. परी ही भाकर माझा धनी, देईल काय मज लागुनी, पडेन जेव्हा मी बेकार होऊनी, ऐसिया चिंतनी पडले ते. 150 अवघा माझा पगार, 500च्या पेन्शनावर, पडेल दिनचर्येचा भार, मनात विचार घोळत. परी पुढे जाहली मौज, पहा बाबांचे नवल भोज, रघुनाथरावांचे कुटुंबा हितगुज, उसती ते चोज परिसिजे. अखेरचा हुकुम व्हावया आधी, असता 15 दिवसांचा अवधी, जाऊन तियेच्या स्वप्नामधी, उसती बुद्धी तियेस. 100 द्यावे माझी मनीषा, पुरेल ना तव मनीची आशा, बाई वदे हे काय पुसा, आम्हा भरवसा आपुलाच. तिकडे ठराव अर्जीवर, रघुनाथराव इमानी नोकर, बहुत जाहली सेवा आजवर, अर्धी भाकर द्यावी त्या. मुखे जरी बदले 100, 10 दिधले आणि कवर, ऐसे हे समर्थ करुणाकर, प्रेम अनिवार भक्तांचे. आता परिसा आणिक एक, कथा सुंदर मनोरंजक, भक्त प्रेमोल्हासकारक, आनंददायक श्रोतया. डॉक्टर नामे कॅप्टन हाटे, बाबांचे भक्त श्रद्धाळू मोठे, बाबांनी स्वप्नात दर्शन पहाटे, दिधले ते गोमटे कथानक. हाटे राहती ग्वालेरी, बाबांस देखती स्वप्ना माझारी, पहा बाबांची प्रश्न कुसरी, हाटे ही उत्तरी काय वदती. म्हणती बाबा मज विसरलासी काय, तात्काळ हाट्यांनी धरिले पाय, जरी विसरले लेकरू माय, तरणोपाय कैसेनी. उठून बागेत गेले तातडी, उडिली ताजी वाल पापडी, सिधा साहित्य दक्षिणा रोकडी, भक्ती परवडी सिद्ध केली. ऐसी पाहोनी सिद्धीपूर्ती, हाटे ते सूपजो समर्पू सरती, अवचित उघडली नेत्रपाती, स्वप्नस्थिती हे तै कळले. तात्काळ हाट्यांचे जाहले मन, पदार्थ हे समस्त मिळवून, करावे बाबांस प्रत्यक्ष अर्पण, तदर्थ जाऊन शिर्डीस. परी ते तेव्हा ग्वालेरीस, पत्र लिहिले मुंबईस, वृत्तांत सात्यंत कळविला स्नेहास, विनविले शिर्डीस जावे स्वये. टपाल मार्गे येईल पैसा, सिधा घ्यावा योग्य तैसा, शेंगा पापडीच्या सुंदर खाशा, मिळवाव्या कैशा तरीही. पुरला पैका सवे न्यावा, सिध्या समवेत बाबांस द्यावा, चरणवंदूनी प्रसाद मागावा, तो मज द्यावा पाठवून. पैसा येताच स्नेही निघाले, शिर्डीस जाऊन सामान घेतले, पापडी वाचून किंचित अडले, तो एक टोपले तै आले. ते होते जिये बाईचे माथा, तियेस बोलावून पाहू जाता, शेंगाच पापडीच्या लागल्या हाता, अति आश्चर्यता सकळा ते. मग ते सर्व साहित्य आणले, महाराजांशी सादर केले, त्यांनी निमोणकरांते दिधले, उदयिक निवेदिले शिजवून. पुढे बाबा भोजना बैसता, वरण भातादिका न शिवता, शेंगाच तेवढ्या उचलून घेता, आश्चर्य समजता वाटले. शेंगाच तेवढ्या ग्रहण केल्या, त्याच तेवढ्या मुखी घातल्या, हाट्यांना बहु आनंद झाला, वृत्तांत कळला हा तेव्हा. जयामनी जैसा भाव, तैसाच की हा हाट्यांना अनुभव, पुढील कथेचा परिसा नवलाव, गोड लाघव साईंचे. साई हस्तस्पर्शपूत, असावा 1 रुपया गृहात, इच्छा उद्भवली हाट्यांचे मनात, पुरवीत मनोगत तो साई. मनाच्या वृत्ती कोट्यनुकोटी, त्यागून ओखटी धरावी गोमटी, मग पहा साईंची कैची हतवटी, उभाच पाठी भक्तांच्या. होता ऐसी सदिच्छा निर्माण, सफळ व्हावया नलगे क्षण, निघाला एक स्नेही तत्क्षण, साई दर्शन कामुक. वृत्ती असावी मात्र गोड, नवल साई पुरवितो होड, दया सद्वृत्तीची आवड, तयाचे कोड त्या हाती. तव हाटे 1 रुपया देती, तया स्नेहासी अतिप्रीती, म्हणती नका पडू देऊ विस्मृती, घाला हा हाती बाबांच्या. स्नेही जेव्हा शिर्डीस गेले, तात्काळ बाबांचे दर्शन घेतले, चरण तयांचे माथा वंदिले, सन्मुख बैसले बाबांचे. दक्षिणे लागी कर पसरिता, आपुली दक्षिणा दिधली प्रथमता, बाबांनी खिशांत सुदिली अविलंबिता, काढी तो मागुता हाट्यांची. तोही रुपया जोडून कर, ठेवी बाबांचे करतलावर, म्हणे ही दक्षिणा मद बरोबर, हाटे डॉक्टर पाठविती. हा साई सर्व हृदयवासी, हाटे जरी ग्वालेर निवासी, जाणून मनीषा तयांचे मानसी, बैसले रुपयासी न्याहाळीत. होऊन या प्रेमोन्मुख, बाबा रुपया धरिती सन्मुख, नवल अवलोकिती लावोनी टक, लोक टकमक देखती. दक्षिणांगुष्ठे वरचेवरी, उडवून झेलिती बाबा निजकरी, ऐसी क्रीडा करून क्षणभरी, रुपया करीत ते परत. म्हणती हा ज्याचा त्यास देई, सवे हा उदीचा प्रसाद नेई,
नेई, न लगे आम्हास तुझे काही, स्वस्थ राही म्हणे तया. घालून लोटांगण बाबांचे पायी, उदी प्रसाद पाठवून ठाई, घेऊन बाबांची आज्ञा तो स्नेही, आला निजगेही ग्वालेरीस. आलियावरी ग्वालेरी ते, रुपया देऊन डॉक्टरा ते, कळविले सकळ वृत्तांता ते, दाटले भरते हाट्या ते. म्हणे मनी जैसा हेत, केला होता जैसा संकेत, जाणोनी माझे मनोगत, पुरविला मनोरथ बाबांनी. ऐसे वाटले हाट्यांचे मन, परी ही तरी त्यांची कल्पना, कोण जाणील संतांची योजना, प्रयोजना तयांच्या. हे जरी म्हणावे निश्चित, तीच पहा दुसरी प्रचित, ती तो याहून विपरीत, ज्याचे मनोगत त्या ठावे. एकाचा रुपया परत देती, एकाचा तो खिशात सुदती, कारण काय वदावे निश्चिती, काय चित्ती बाबांच्या. त्यांची कारणे तयांस ठावी, आपण केवळ मौज पहावी, ऐसी गोड संधी न दवडावी, कथा परिसावी ये अर्थी. एकदा वामन नार्वेकर, जयांस बाबांचे प्रेम अपार, आणिला 1 रुपया सुंदर, भक्ती पुरस्सर अर्पाया. एका बाजूस कोरिली होती, राम लक्ष्मण सीता सती, दुजिया बाजूस रम्यमूर्ती, होता मारुती बद्धांजळी. तया अर्पणी पोटी हेत, हस्तस्पर्शा पाठी तो परत, मिळावा उदी प्रसादा सहित, म्हणून हस्तात ठेविला. कोणामनी काय हृदगत, बाबा हे तो सकळ जाणत, तरी तो रुपया पडता हस्तात, तात्काळ खिशात सुदिला. वामनरावांचा मानस, माधवरावांनी कळविला बाबांस, रुपया परत करावयास, विनविले तयास अत्यंत. त्याला कसला द्यावयाचा, आपणासची तो ठेवावयाचा, वदले बाबा स्पष्ट वाचा, वामनरावांच्या समक्ष. तरीही तो देईल, रुपये 25 याचे मोल, हा मी यासी देईन बदल, म्हणाले बोल तयाला. मग त्या 1 रुपया लागी, वामनरावाने लागवेगी, तेही मिळवून जागोजागी, बाबा लागी दिधले. तेही पूर्ववत खिशात ठेविले, म्हणती रुपयांचे ढिगार लाविले, तरी त्या रुपया सवे न तोले, उणे ते मोले तया पुढे. म्हणती श्यामा हा तू घेई, असू दे हा आपुले संग्रही, देव्हाऱ्या माझी ठेवून देई, करीत जाई पूजन. आता हे ऐसे काय करिता, विचारावयाची कोणास सत्ता, साई योग्यायोग्य जाणता, देता घेता समर्थ. असो आता ही कथा आटपता, विसावा देऊ श्रोतया चित्ता, जेणे मनन आणि निदिध्यासता, कथा परिसता घडावी. केले काय ऐकले श्रवण, पचनी न पडे मनना वीण, वरी न घडता निदिध्यासन, श्रवण निष्कारण होईल. तरी हेमाड साईंसी शरण, मस्तकी धरी साईंचे चरण, सकळ साधनांचे हे साधन, पुढील निवेदन पुढारा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, स्वप्न कथा कथनम नाम 39तमोऽध्याय संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अथ श्री साई सच्चरित अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साई नाथाय नमः. ओम नमो जी साई सदया, भक्तवत्सला करुणालया, दर्शने वारिसी भक्त भवभया, नेसी विलया आपदा. आरंभी वसती निर्गुणी, तो तू भक्त भावाची गुणी, होऊन आणिलासी सगुणी, संत चूडामणी साईनाथा. निज भक्तोद्धारण कार्य, संतां सर्वदा अपरिहार्य, तू तर संतवृंदाचा आचार्य, तुझसीही अनिवार्य ते आहे. जीवही धरिले तव चरणद्वय, पावले सकळ किलमिषलय, जाहला पूर्व संस्कारोदय, मार्ग निर्भय निष्कंटक. आठवून या आपुले चरण, येती महातीर्थीचे ब्राह्मण, करीती गायत्री पुरश्चरण, पोथी पुराण वाचिती. संस्कारहीन अल्पशक्ती, काय आम्ही जाणू भक्ती, टाकिले जरी आम्हा समस्ती, साई न देती अंतर. जयावरी ते कृपा करीती, अचिंत्य महाशक्ती पावती, आत्मानात्म विवेक संपत्ती, सवेची प्राप्ती ज्ञानाची. साई मुख वचन लालसे, भक्तजन होऊनी पिसे, शब्द शब्दांचे जोडून ठसे, पाहत भरमसे प्रतीती. निज भक्तांचा मनोरथ, जाणे संपूर्ण साईनाथ, पुरविताही तोच समर्थ, तेणेची कृतार्थ तद्भक्त. धाव पावगा साईनाथा, ठेवितो तुझी आचरणी माथा, विसरोनिया अपराधा समस्ता, निवारी चिंता दासाची. ऐसा संकटी गांजिता, भक्त स्मरे जो साईनाथा, तयाचिया उद्विग्न चित्ता, शांतिदाता तो एक. ऐसे साई दयासागर, कृपा करिते झाले मदवर, तेणेच वाचका झाला हा सादर, ग्रंथ मंगलकारक. नातरी माझा काय अधिकार, कोण हे कार्य घेता शिरावर, ज्याचा तोच निरविता असल्यावर, कायसा भार मजवरता. असता मध्वाचा प्रकाशक, साई समर्थ ज्ञान दीपक, अज्ञानतम विध्वंसक, किमर्थ साशंक असावे. त्या दयाघन प्रभूचा भरवसा, तेणेन वाटला श्रम अणुमात्रसा, पुरला माझे मनीचा धिवसा, कृपाप्रसाद हा त्याचा. ही ग्रंथरूपी संतसेवा, माझ्या पूर्व पुण्याईचा ठेवा, गोड करून घेतली देवा, धन्य दैवाचा तेणे मी.
गताध्यायी जाहले श्रवण नाना परीचे दृष्टांत देऊन कैसे भक्तांस बोध प्रदान साई दयाघन करीत ते आता प्रकृताध्यायी ही एक सप्तशृंगी देवीचे उपासक तयांचे हे गोड कथानक आनंददायक परिसिजे देवदेवी निज भक्तांप्रती कैसे निरविती संता हाती ही तरी एक चमत्कृती सादर चित्ती अवलोका महाराजांच्या कथा बहुत एकाहून एक अद्भुत ही कथा श्रवणोचित सावचित्त परिसावी कथा नव्हे हे अमृतपान येणे पावाल समाधान कळून येईल साईंचे महिमान व्यापकपण ही तैसेच चिकित्सक आणि तर्कवादी इवही न लागावे यांच्या नादी येथे नाही वादावादी प्रेम निरवधी पाहिजे ज्ञानी असून भावा भाविक श्रद्धाशील विश्वासूक किंवा संता घरीचा पायिक इतरा या माईक कहाण्या हा साई लीला कल्पतरू निर्विकल्प फलपुष्पधरू असेल भक्त भाग्याचा सधरू तोची उतारू येतळी ऐका हो कथा परम पावनी परमार्थिया मोक्षदानी सकळ साधना पोटी मुखरणी कृतकल्याणी सकळिका सहजे जडजीवोद्धारण ते हे साई कथामृतपान प्रापंचिकांचे समाधान मोक्ष साधन मुमुक्षुवा करिता एक कल्पना येथ पावे आणिक कल्पनातीत म्हणून हेमाड होऊन विनीत श्रोतया पालवित श्रवणार्थ ऐसी एक एक कथा कथिता वाढेल लीला रसास्वादता होईल समाधान भवद्वार्ता साई समर्थता ती हीच जिल्हा नाशिक ग्रामवणी काकाजी वैद्य नामक कोणी असती तेथे वास्तव्य करुनी उपाध्ये ते स्थानी देवीचे नाम सप्तशृंगी उपाध्ये अस्थिर अंतरंगी अनेक दुर्धर आपत्ती प्रसंगी संसार संगी गांजले येता कालचक्राचा फेरा मन हे भोवे जैसा भोवरा देहही धावे सैरा वैरा शांती क्षणभरा लाधेना तेने काकाजी अतिदुःखित जाऊन या देवळा आत देवीपाशी करुणा भाकीत चिंता विरहित भावया मनोभावे केला धावा देवी ही तुष्टली पाहून भावा तेच रात्री दृष्टांत भावा श्रोती परिसावा नवलावा देवी सप्तशृंगी आई काकाजीच्या स्वप्नी येई म्हणे तू बाबांपाशी जाई मन होईल सुस्थिर हे बाबा कोठील कवण करील देवी स्पष्टीकरण म्हणून काका जाई उत्कंठित मन नयनोन्मीलन पावले जिज्ञासा ती तैसीच राहिली स्वप्नवृत्ती तात्काळ मावळली काकाजीने बुद्धी चालविली बाबा जे बदली ते कोण असतील बाबा त्र्यंबकेश्वर काकाजी मनी हाच निर्धार निघाले घेतले दर्शन सत्वर राहीना अस्थिरता मनाची काकाजीने 10 दिवस त्र्यंबकेश्वरी केला वास अखेरपर्यंत राहिला उदास मनोल्लास लाधेना जाईना मनाची दुश्चित्तता शमेना तयाची चंचलता दिवसेंदिवस वाढे उद्विग्नता निघाला मागुता काकाजी नित्य प्रातस्नान करी रुद्रावर्तन लिंगावरी संततधार अभिषेक धरी परी अंतरी अस्थिर पुनश्च जाऊनी देवीद्वारी वदे का धाडिले त्र्यंबकेश्वरी आता तरी मज स्थिर करी या येरधारी नकोगे येणे परी अति काकुळती धावा करी तो देवी प्रती देवी त्या दर्शन दे राती वदे दृष्टांती तया दे म्हणे मी जे बाबा वदत ते शिर्डीचे साई समर्थ त्र्यंबकेश्वरी गमन किमर्थ केले का निरर्थक कळेना कोठे शिर्डी कैसे जावे बाबा हे न आपण ठावे आता हे जाणे कैसे घडावे नकळे भावे कैसे की परी जो संतचरणी रत मनी धरी दर्शन हेत संत चिकाय परी अनंत सदिच्छा पुरवीत तयाची जो जो संत तो अनंत नसे लवलेश उभयात किंबहुना उभय मानणे हे चिद्वैत संता अद्वैत अनंती चालून जाईन संत दर्शन स्वेच्छा पुरवीन मनीची कामना ही तो केवळ अभिमान वल्गना अघटित घटना संतांची विना आलिया संतांच्या मना कोण जाईल तयांचे दर्शन आश्चर्य तयांच्या सत्तेविना पान हालेना वृक्षाचे जैसी जयाची दर्शनोत्कंठा जैसा भाव जैसी निष्ठा सानंदानुभव पराकाष्ठा भक्त श्रेष्ठा लाधते कैसे जावे साई दर्शना इकडे काकाजी सही विवंचना तिकडे तयांचा शोधित ठिकाणा पातला पाहुणा शिर्डीचा पाहुणा तरी काय सामान्य अवघ्या परीस जो बाबांस मान्य जयाच्या प्रेमास तुळेना अन्य अधिकारही धन्य जयाचा माधवराव नामाभिधान देशपांडेपणाचे वतन बाबांपाशी अति लढिवाळपण चालेना आन कवणाचे सदा सर्वदा प्रेमाचे भांडण अरे तुरेचे एकेरी भाषण पोटच्या पोरासम प्रेम विलक्षण पातला तत्क्षण वणीस बाळास जव जाहले दुखणे आईने देवीस घातले गाऱ्हाणे तुझ्या ओटीत घातले हे तान्हे तारणे मारणे तुझकडे बाळ माझे बरे होता चरणावरी घालीन तत्वता येणे परी देवीस नवसिता लाधली आरामता बाळास वैद्यकाय देवकाय कार्य उरकता विसर होय विपत्कालीच नवसाची सय पावे जव भय न फेडिता कित्येक वर्षे महिने दिवस लोटले विसरले केलेला नवस अंती मातेने अंतसमयास माधवरावांस विनविले बहुता वर्षाचा हा नवस फेडता फेडता आले हे दिवस बरवीन दीर्घसूत्रता बहुवस जाईगा दर्शनास देवीच्या
तैसेच मातेच्या दोन्ही स्तनास खांडके पडून त्रासली असोस होऊन या बहुदुस्सह क्लेश आणि काही देवीस नवसिले येते माते लोटांगणी तारिसील जरी या यातनातुनी रौप्य स्तनद्वय तुझवरूनी ओवाळूनी वाहीन तोही नवस राहिला होता फेडू फेडू म्हणता म्हणता तोही आठवला मातेच्या चित्ता देहावसानता समयास देऊनी बव्यास याची ही आठवण फेडीन म्हणून घेऊन वचन माता होऊन या निर्वासन गेली समरसोन हरिचरणी पुढे मग जाऊ जाऊ म्हणता दिवस महिने वर्षे लोटता माधवरावांस जाहली विस्मरणता नवस फेडिता राहिले येणे परी वर्षे 30 होता काय घडले शिर्डीस ज्योतिषी एक करीत प्रवास त्याच स्थानास पातला ज्योतिर्विद्येचे ज्ञान गहन जाणे भूत भविष्य वर्तमान अनेक जिज्ञासू तृप्त करून वाहवा मिळवून राहिला श्रीमंत केशवरावजी बुट्टी आदी करून बहुतांच्या गोष्टी वर्तवून सकळांची संतुष्टी उठाउठी संपादिली माधवरावांचा कनिष्ठ भ्राता बापाजी आपले भविष्य पुसता ज्योतिषी तो जाहलावर तविता देवीची अप्रसन्नता तयावर म्हणे मातेने केलेले नवस तिच्या देहांताची या समयास तिने तुझी या ज्येष्ठ बंधूस फेडावयास आज्ञापिले ते न फेडिता आजवरी नडा देते देवी भारी माधवराव येता घरी बापाजी सारी कथी कथा माधवरावांस पटली खूण सुवर्णकार आमंत्रून करविले 2 रौप्यस्तन गेले की घेऊन मशिदी घालून बाबांस लोटांगण पुढे ठेवून दोन्ही स्तन वदते झाले बाबा लागून म्हणती घ्या फेडून ते नवस तूच आमुची सप्तशृंगी तूच देवी आम्हा लागी ही घे वाचा दत्त देणगी घेऊन उगी रहावे बाबा वदती प्रत्युत्तरी जाऊन सप्तशृंगीच्या मंदिरी वाहे तिची 30 चरणावरी स्तने ही साजिरी निज हस्ते पडता ऐसा बाबांचा आग्रह माधवरावांच्या मनाचा ही ग्रह तैसाच होऊन सोडिले गृह जाहला निग्रह दर्शनाचा घेतले बाबांचे दर्शन प्रार्थिले शुभ आशीर्वचन करोनी उदी प्रसाद ग्रहण अनुज्ञा घेऊन निघाले आले पहाते सप्तशृंगीस लागले कुलोपाध्याय शोधावयास सुदैवे काकाजीचेच गृहास अनायास प्राप्तते काकाजीच्या उत्कंठापोटी शीघ्र व्हावी बाबांची भेटी तोचही माधवरावांची गाठी हे काय कोठी सामान्य आपण कोण कोठील पुसता शिर्डीहूनची आले समजता काय त्या आनंदा पारावारता पडली उभयता मिठीच ऐसे ते दोघे प्रसन्न चित्त साई लीला गात गात पूर्ण होता नवसकृत्य उपाध्ये निघत शिर्डीते माधवरावांसारखी सोबत ही लाधली ऐसी अकल्पित उपाध्ये बुवा आनंद भरित मार्गलक्षित शिर्डीचा नवस फिटता शीघ्रगती दोघे पातले शिर्डी प्रती येताच साई